श्लोक 15. कर्म ब्रह्मोद्भव विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्ये यज्ञे प्रतिष्ठितम्. अर्थ: कर्म वेदापासून उत्पन्न होते. वेद परमात्म्यापासून झाले आहेत, म्हणून सर्व वस्तू प्रकाशकत्वाने व्यापक असलेला वेदच मुख्यतः यज्ञात प्रतिष्ठित असतो. माऊलींची ओवी पाहूया. यज्ञात प्रगटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. तया वेदाते परात्पर, प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. विवरण: यज्ञकर्म हे नियमांच्या ज्ञानापासून म्हणजेच वेदापासून उत्पन्न होते. वेदामध्ये यज्ञ म्हणजे काय व तो कसा करावा याची समग्र माहिती सांगितलेली आहे. म्हणजेच कर्म ज्ञानापासून उत्पन्न होते असे म्हणतात. कोणती गोष्ट कशी करावी याचे संपूर्ण ज्ञान असेल तरच ती गोष्ट आपल्याला करता येते व त्यात आपण यशस्वी होतो. आपल्या नित्य व्यवहारातही आपल्याला हाच अनुभव आहे. या श्लोकात ज्ञान म्हणजे ब्रह्म असे सांगितले आहे. निरनिराळे यज्ञ करण्याचे नियम किंवा रीत ज्या वेदात सांगितली आहे ते वेद परमात्म्यापासून निर्माण झाले आहेत आणि त्यांना अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे अव्यय असे ब्रह्मच आहे. यज्ञात फलाची अपेक्षा न करता यज्ञ दानादी कर्मे करतात. मागील श्लोकात यजन म्हणजे देणे असा अर्थ सांगितलेला आहे. या यज्ञाच्या मागे सर्व जगत आहे, तर जगाचे पाठीशी यज्ञ आहे. या जगाची उत्पत्ती कर्मातून म्हणजेच यज्ञातून झाली आहे. म्हणून प्रत्येकाने प्रकृती स्वभावानुसार कर्म करावे व त्याचे पर्यवसान यज्ञात होईल असे पाहावे. असे झाले तर सर्वांचा उद्धार होईल. अक्षर म्हणजे वेदातील ज्ञान. अक्षर म्हणजे अव्यय आत्मा. ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे. समर्थ म्हणतात, जयाचे मती स्फूर्ती, लोक भजनी स्तवन करीती आत्मयाचे. आत्मा म्हणजेच परमात्म्याचा अंश. तो चित स्वरूप असल्याने त्याच्यापासून ज्ञान प्रगट होते. बल, विज्ञान, ध्यान, चित्त, संकल्प, वाणी, नाममंत्र, कर्म इत्यादी सर्व प्रगट होते. हा विचार समर्थांनी दासबोधात खूप विस्तृतपणे मांडला आहे. दशक 16, समास 7, 8, 10 यामध्ये त्यांनी विविध उदाहरण देऊन हा विचार स्पष्ट केलेला आहे. या क्रमाने विचार केला तर यज्ञात परमात्म्याची उपस्थिती आहे. सर्व व्यापक असा परमात्मा यज्ञात नित्यच उपस्थित असतो. तसेच यज्ञ म्हणजे सत्कार, सत्संगती, दानात्मक कर्म, श्रेष्ठांचा गुरुजनांचा आदर, लोकांचे संघटन आणि समाजातील सर्वांवर किंबहुना सर्व प्राणी मात्रांवर उपकार करण्याचे प्रशस्त कर्म आहे. परमात्म्याला आपल्याजवळ सतत राखण्यासाठी यज्ञ हा एक सुंदर उपाय आहे. म्हणून प्रत्येकाने आपले जे जे कर्तव्य आहे ते उत्तम रीतीने पार पाडून कर्माचे हे यज्ञचक्र सतत सुरू ठेवावे. कारण एकाने दुसऱ्याला देणे म्हणजे यज्ञ. यातील देणारा व घेणारा तसेच दिलेली वस्तूसुद्धा ब्रह्माचाच अंश आहे. कारण जे जे उत्पन्न होते त्या प्रत्येकामध्ये ब्रह्म आहेच. ते सर्वव्यापी आहे. दोघांमध्ये घडणारी क्रियासुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्म हे नित्य आहे, म्हणूनच ते यज्ञात नेहमीच स्थित असते. इथे थांबूया. नमस्कार. श्लोक 16. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवति. अर्थ: हे पार्था, याप्रमाणे ईश्वराने प्रस्तुत केलेल्या जगतचक्राला अनुसरून जो या लोकात वागत नाही तो विषय लंपट पुरुष पापमयच असतो आणि त्याचे जीवनही निष्फळ होय. विवरण: जीवनातील श्रेष्ठ चैतन्याचा व ज्ञानमयतेचा शोध न घेता केवळ जीवनाच्या परिघात रमून जाणे व जीवन उपभोगासाठीच आहे
असे मानणे हे पाप आहे. कारण यामुळे विकसन संपते आणि उत्तरोत्तर श्रेष्ठ भोगही संपतात. ऊर्जेचा, चैतन्याचा, ज्ञानमयतेचा शोध जीवनातील इष्टभोग प्रदान करतील. पण जीवन म्हणजे केवळ उपभोग ही कल्पनाच विकसन थांबवते व जीवनाला मर्यादित करते. यापूर्वी श्लोक 10 ते 15 मध्ये विश्वव्यापी यज्ञचक्राचे वर्णन केले आहे. यज्ञचक्र परमात्मा चालवतो. मनुष्येतर सर्व सृष्टी ही ईश्वराने घालून दिलेल्या यज्ञचक्राचे नियमानुसार वर्तन करते. मात्र माणसाला विशेष बुद्धी प्राप्त झाली असल्याने तो स्वतंत्रपणे आपल्या इच्छाशक्तीनुसार नियमाप्रमाणे वागतो किंवा वागतही नाही. निसर्ग नियमाप्रमाणे माणसाने जर आपले वर्तन ठेवले तर तो खरोखरच सुखी होईल व अंती परमपदसुद्धा प्राप्त करील. मात्र या विरुद्ध वर्तन करणाऱ्याला सुखही प्राप्त होत नाही आणि उत्तम गती तर मिळणारच नाही. ज्ञानदेव सांगतात, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. म्हणजे ह्या आयुष्यात इथे पृथ्वी तलावरचं जर तुमचं जीवन नीट नसेल तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती किंवा मोक्ष कसा बरे प्राप्त होणार. मनुष्य व इतर सृष्टीत असा स्वातंत्र्य व पारतंत्र्य यांचा फरक आहे. यामुळेच माणूस संपूर्ण सृष्टीच्या संचलनामध्ये बाधा आणत असतो. रथाचे चाक थोडेसे जरी नादुरुस्त असेल तर रथात बसणाऱ्याला त्याचा त्रासच होतो. म्हणून संतुलन कायम राखण्यासाठी माणसाने कामना, ममता, अहंकार यांचा त्याग करून आपले कर्तव्याचे पालन करावे. इंद्रियद्वारा भोग भोगणाऱ्या, त्यातच रमणाऱ्या अशा माणसाला पशुपेक्षा नीच म्हटले आहे. कारण पशु नीच योनीत असले तरी ते निसर्ग नियमानेच वागतात व मागे केलेल्या कर्माचे फळ निमूटपणे भोगतात. पण नवीन कर्म मात्र करत नाहीत. त्यांच्यामुळे त्यांच्या संचितात भर पडत नाही. पण माणसे मात्र आपल्या कर्माने पापात सतत भर घालत राहतात. स्वतःबरोबरच इतरांना व सृष्टीला दुःखी कष्टी करतात. आता आपण सर्वत्र हेच पाहत आहोत. राहायला आलिशान घरे हवीत म्हणून माणूस अनेक मजली इमारती बांधतो. त्यासाठी आजूबाजूला असलेली नैसर्गिक साधन संपत्ती अतिरिक्तपणे वापरत राहतो. झाडांची बेसुमार कत्तल, डोंगर फोडणे, पाण्याचा अनिर्बंध वापर व इतरही खनिजे, अगदी दगड माती यांची सुद्धा नासधूस करतो आणि ती केवळ स्वतःच्या उपयोगासाठी म्हणजेच स्वार्थासाठी. स्वयंचलित वाहनांचे योगाने पृथ्वीवरील वातावरण दूषित होते. असे सृष्टीचक्रानुसार वर्तन न करणाऱ्या माणसाचे आयुष्य केवळ पापमय असते. भोगाची अनिवार्य लालसा असणारा माणूस स्वार्थी, अहंकारी आणि सर्व गोष्टींचा संग्रह करणारा असतो. आपला कर्तव्याचे पालन न करणारा माणूस व्यर्थ जीवन जगत असतो. त्याचा कोणाला उपयोग तर नसतोच, पण सर्वांना उपद्रव देणारा मात्र तो निश्चितच ठरतो. अशा माणसाला भगवंताने चोर म्हटलेले आहे आणि ते केवळ पापच खातात व पापमय जीवन जगतात असेही भगवंत सांगतात. थोडक्यात अक्षर, ब्रह्म, कर्म, यज्ञ, पर्जन्य, अन्न, भूते म्हणजेच जीव परब्रह्मापासून निर्माण झालेले आहेत. जीव म्हणजेच परब्रह्म. जीव गेला की परब्रह्माला मिळतो. शरीर पंचमहाभूतात मिसळून जाते. सृष्टीचे हे सहज चक्र आहे. यामध्ये दुसऱ्याला देणे ही क्रिया महत्त्वाची आहे. पंचमहाभूते आपल्याजवळ असलेले सर्व काही आपपर भाव न ठेवता इतरांसाठी सततच देत असतात. म्हणजे असं बघा की सूर्य उगवला की मी गरिबाच्या झोपडीत प्रकाश देणार नाही, फक्त राजवाड्यालाच प्रकाश देईन किंवा इकडे जाणार नाही तिकडे जाणार नाही असं नाही, तर सर्व पृथ्वीभर प्रकाश पाडणं, उष्णता देणं हे त्याचं काम तो निमूटपणे आणि सहजपणे करत असतो. आणि असंच सर्व इतर भूतांचं म्हणजे वाऱ्याचं, जमिनीचं म्हणजे सर्वांचं जर आपण विचार केला
तर ह्या सगळेजण अशाच पद्धतीने कार्य करत असतात. मात्र माणूस तसे करत नाही. तो स्वार्थाने वागतो. त्याच्याजवळ आपपरभाव मोठ्या प्रमाणात असतो आणि मग त्याला त्याचे कर्माचे फळ भोगावेच लागते. म्हणून इतर योनीत जन्म घेतलेले जीव निसर्गक्रमाने वागत असल्याने ते उन्नत होत जातात. त्यांची क्रमाक्रमाने उन्नती होते. जीव जेव्हा उन्नती करून घेतो, तेव्हा त्याला स्वतःचे असे खास प्रयत्न करून परम उन्नती करून घेता येते. मानव स्वतंत्र आहे. त्याने प्रयत्न केले तर भगवंत त्याला मदत करतो. प्रत्येकाने आपले जीवन यज्ञमय म्हणजेच त्यागमय करून स्वतःची उन्नती करून घ्यावी व ते परमपद प्राप्त करावे. कारण फक्त मानवालाच हे स्वातंत्र्य आहे आणि इतर कुठल्याही योनीतल्या प्राण्याला हे असे काही करता येत नाही. म्हणून त्याने आत्मसमर्पणाने श्रेष्ठता, स्वराज्य व प्रभुत्व मिळवावे. सृष्टीचक्राविरुद्ध वर्तन करू नये असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. इथे थांबूया. श्लोक 17. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. अर्थ: जो आत्म्यामध्ये रमतो, आत्म्यानेच तृप्त होतो आणि आत्म्यातच संतुष्ट राहतो, त्याला कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही. ज्ञानदेवानी पुढील 2 ओव्यात याचा अर्थ सांगितला आहे. देखे असतेनि देह धर्मे, एथ तोची एकूण लिंपे कर्मे, जो अखंडितची रमे आपण याची. आणि जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यू देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा. विवरण: या आधीच्या श्लोकात भगवंत सांगतात की जो विहित कर्माचे आचरण करीत नाही, तो पुरुष पापमयच असतो. त्याचे जीवन निष्फळ होते आणि अशा विहित कर्म न करणाऱ्या पुरुषाला ज्ञानदेव गावंढेगा असे म्हणतात. म्हणजेच गावंढळ, खरं तर मूर्ख असे म्हणतात. या श्लोकात आत्मसंतुष्ट म्हणजे आत्मस्वरूपात निमग्न असलेल्या पुरुषाला तो ज्ञानाने कृतकार्य झाल्याने स्वतःसाठी काही करायचे नसते. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शरीर प्राप्त झालेल्या प्रत्येकाला शरीर धर्म हा पाळावाच लागतो. तो कोणालाच चुकत नाही. शरीर धर्मासाठी कर्तव्य करताना विहित म्हणजे प्राप्त कर्तव्य माणसाने चुकू नये. तसेच ते करताना त्यात गुंतूनही जाऊ नये. कर्माचा संग सोडावा. ते निष्कामपणे करावे. जे कर्म केले असता कर्मबंध प्राप्त होत नाही. आत्मसंतुष्ट ज्ञानी लोक अशा प्रकारचेच कर्म करतात. मात्र सामान्य माणूस आपल्या प्रपंचाशी संबंध मानतो. आपली आवड म्हणजे प्रीती, इंद्रियांचे भोग, तसेच स्त्री, पुरुष, आप्त यांचेशी ठेवतो. अन्नाने तृप्त होतो, धनाने संतुष्ट होतो, परंतु ही त्याची तृप्ती व तुष्टी अगदी क्षणिक असते आणि ती कधीही पूर्ण होणारी नसते. ती कायम टिकतही नाही. माणसाला वस्तूमध्ये वाटणारी प्रीती, होणारी तृप्ती हा केवळ एक भासच आहे. त्या गोष्टी त्याला पुन्हा पुन्हा कराव्याशा वाटतात आणि काही वेळेला त्या वारंवार केल्याने नकोशाही वाटायला लागतात. उदाहरणार्थ, एखादा पदार्थ पोटभर किंवा ओळीने काही दिवस सतत खाल्ला तर मग मात्र त्या माणसाला त्याचा अगदी तिटकारा येतो आणि तो म्हणतो, आता काही दिवस तरी माझ्यासमोर हा पदार्थ तुम्ही आणू नका. म्हणजे लक्षात येईल की आपल्याला एखादी किती जरी आवडती गोष्ट असली तर ती वारंवार खाण्याने किंवा तिचा वारंवार उपभोग घेण्याने त्यातील जे आपल्याला समाधान वाटतं किंवा सुख वाटतं ते नाहीसं होतं. म्हणूनच हे समाधान खरे नसते. मात्र स्वरूपाविषयीची प्रीती, तृप्ती, समाधान हे स्वाभाविक आहे. यामध्ये सत आहे आणि सतमध्ये कधीही अभाव नसतो. प्रापंचिक जीवनात मात्र सतत कोणत्या गोष्टीचा अभाव नेहमीच निर्माण होत असतो
आणि म्हणूनच माणूस दुःखी असतो. सुखाचे मूळ कारण निष्कामता आहे. गीतेमध्ये माणसाने स्वार्थ प्रेरित होऊन कर्म करू नये असे वारंवार सांगितले आहे. तसेच ज्ञानी लोकांनी मात्र लोकोद्धारासाठी आणि लोकसंग्रहासाठी कर्माचे आचरण जरूर करावे असेही सांगितले आहे. या श्लोकाचे अर्थाकडे पाहताना आत्मस्वरूपात रममाण झालेल्या पुरुषाला, म्हणजे ज्याला स्वतःचं काही कर्तव्य उरलं नाहीये, तरीसुद्धा त्याने नियतकर्म निष्कामपणे करावे असे भगवंत सांगत आहेत. यासाठी त्यांनी राजा जनकाचे उदाहरण दिले आहे. देखपा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले, किंवा विशेषे आचरावे लागे संती असेही भगवंत सांगतात. आणि भगवंत स्वतःबद्दल सांगतात, आता आणिकांच्या गोठी कायशा सांगो किरीटी, देखे मीच ये रहाटी वर्तत असे. ते म्हणतात की अरे बाकीच्यांचं कशाला, मी स्वतः आता इथे जन्म घेतलेला आहे, तर ह्या सर्व गोष्टी मी स्वतः आचरण करून तुमच्या पुढे उदाहरण म्हणून ठेवत आहे. ते पुढे असेही सांगतात की त्यांना काही हवे आहे म्हणून ते धर्माचे आचरण करीत नाहीत, तर केवळ लोकांना आदर्श असावा म्हणून ते कर्माचे आचरण सतत करत असतात. ज्ञानी, संत, साधू, संन्यासी अशा श्रेष्ठ पुरुषांनी स्वतः आचरण करून सामान्य लोकांपुढे एक आदर्श निर्माण करावा व स्वार्थविरहित निष्काम कर्माला महत्त्व द्यावे, हे ज्ञानी लोकांनी विशेषतः समाज धुरीणांनी लक्षात घ्यावे. कारण अशा सिद्ध महापुरुषांची रती म्हणजे आवड, तृप्ती व तुष्टी स्वस्वरूपात विलीन होते, तेव्हा ते विधी निषेधांचे पलीकडे गेलेले असतात. त्यांच्या सर्व क्रिया स्वाभाविक, शास्त्रानुकूल व इतरांसाठी आदर्श अशाच असतात. समर्थांसारख्या ज्ञानी संतांनी किंवा एकनाथांसारख्या संतांनी आपले सर्व आयुष्य लोकोद्धाराचेसाठी धर्माचरण व विहित कर्म करीत व्यतीत केले. श्रीकृष्णासारखा लोकोत्तर अवतारी पुरुष त्याने सुद्धा हेच केले आहे. आत्मरती, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट लोक आपल्या ठिकाणी असलेले आत्मतत्व हा देवच आहे व ते आत्मतत्व चैतन्यमय, विद्युन्मय व ज्ञानमय आहे हे जाणतात. त्या एकात्म जीवनाची त्यांना ओढ असते. त्यांना आत्म्याच्या व्यापक स्वरूपाची जाणीव असते. त्यांना कोणतेच कर्तव्य कर्म शिल्लक राहिलेले नसते. म्हणून ते कर्मबंधविरहित होतात व त्यांना अहंकारही नसतो. ते प्रत्येक काम निरहंकारतेने, निष्कामतेने व कर्तव्य तत्परतेने करीत असतात, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे थांबूया. श्लोक 18. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन, न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. अर्थ, कर्म करण्यात जसा त्याचा कोणताच स्वार्थ नसतो, तसाच कर्म न करण्यातही त्याचा स्वार्थ नसतो. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांशी त्याचा कोणताही वैयक्तिक स्वार्थसंबंध असत नाही. विवरण: प्रत्येकाची काही ना काही करण्याची प्रवृत्ती असते आणि कर्म दोन प्रकारची असतात. एक कामनापूर्तीसाठी व दुसरी कामना निवृत्तीसाठी. कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाला कोणतीच इच्छा नसल्याने त्याचा कर्तव्याशी संबंध नसतो. त्याचेकडून निस्वार्थ भावाने संपूर्ण सृष्टीच्या हितासाठी कर्म घडतच असते. ते लोकांसाठी आदर्शरूप उत्तम असेच असते. असे महापुरुष शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी यांचा उपयोग समष्टीसाठी करतात, म्हणून त्यांना शांती प्राप्त होते. मात्र या व्यवहारी जगात आपला फायदा होणार म्हणून आपण एखादी गोष्ट करण्याची धडपड करतो. काही वेळा एखादी गोष्ट न करण्याने सुद्धा आपला फायदाच होणार असतो. उदाहरणार्थ, एखादा गुन्हा आपल्यासमोर घडला तर आपण त्यास प्रतिबंध करत नाही, अगर त्याविरुद्ध पोलिसात तक्रारसुद्धा करत नाही किंवा साक्ष द्यायला सुद्धा जात नाही.
कारण यापैकी कोणतीही गोष्ट केली तर आपल्याला त्रास होऊ शकतो आणि केवळ तो टाळण्यासाठीच आपण गप्प बसतो. मात्र आत्मरती माणसाला एखादी गोष्ट करून अगर न करून काहीच मिळवायचे नसते. तसेच त्याला कोणाच्या आधाराची गरज नसते. तो अशी कोणतीही भीतीसुद्धा मनात बाळगत नाही. कश्चिद अर्थ म्हणजे कोणत्याही कारणासाठी, व्यपाश्रया म्हणजे चांगला किंवा वाईट आधार. मात्र सामान्य माणसाला सतत कशाचा ना कशाचा आधार हवाच असतो. जसे त्याला घर, समाज, आप्त, मित्र इत्यादींच्या आधाराची वेगवेगळ्या कारणासाठी गरज असते. आत्मरती माणसाला अशा बाह्य गोष्टींची अजिबात गरज नसते. त्याच्या सर्व क्रिया सहज घडतात. काही साधक कर्म न करण्याला महत्त्व देतात, पण कर्म न करणे हे सुद्धा एक कर्मच असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून कर्म न करणे हे अगदी चुकीचेच आहे असे भगवंताचे मत आहे. अर्जुन अथवा आपल्यासारखी सामान्य माणसे स्वतःचा स्वार्थ असेल तरच कर्म करायला सहज तयार होतात. आपल्याला एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली की अगं हे तू कर, तर आपण म्हणतो हां ठीक आहे मी करीन, पण मला काय मिळणार आहे? तर हे जे मला काय मिळणार आहे हे आपल्या स्वार्थ प्रवृत्तीतून आपण व्यक्त झालेला असो. शिवाय त्याला सर्वांच्या आधाराची सुद्धा गरज असते. अर्जुनाला सुद्धा बंधू, पत्नी, मुलेबाळे, मित्र, आप्त, गुरु सर्वच हवे आहेत. मात्र त्याला कोणाशी शत्रुत्व नको आहे. म्हणून आवश्यक असलेले युद्ध तो करण्यास तयार नाही आहे. सामान्य माणसे सुद्धा असा वाईटपणा नको म्हणून आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवतात, वेळप्रसंगी गप्प बसतात किंवा काहीच न करता तटस्थ राहणे पसंत करतात. मात्र योग्याजवळ अपपर भाव नसतो. तो कोणावर उपकार करीत नाही किंवा अपकारही करीत नाही. पण अर्जुनाचे तसे नव्हते. त्याने युद्ध केले असते तर सज्जनांचा लाभ झाला असता, दुष्टांचे निर्दळन झाले असते. पण हा विचार अर्जुन करू शकत नव्हता. त्याला लाभालाभाची, जयपराजयाची भीती वाटत होती. म्हणून तो युद्धाकडे म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवित होता. आत्मरती माणसाला बाह्य सुखाची अगर आनंदाची गरज नसते. त्याला पूर्णता लाभलेली असल्याने करावयाचे असे कोणतेच कर्म शिल्लक नसते आणि अर्जुनाने सुद्धा असेच व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. कारण तसे तो झाला तरच तो त्याचे युद्धाचे कर्तव्य नीटपणे पार पाडू शकणार आहे. इथे थांबूया. श्लोक 19. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. अर्थ, यासाठी तू अनासक्त होऊन निरंतर कर्तव्य कर्म करीत राहा. अनासक्त होऊन कर्म करणाऱ्यालाच परमपद मिळते. विवरण. मागील श्लोकात सांगितले की योग्याला पूर्णता लाभते. ती कशी लाभते याचे उत्तर या श्लोकात दिले आहे. आसक्ती सोडून कर्तव्य कर्म केल्यावर साधकाला परमपद प्राप्त होते, म्हणजेच पूर्णता लाभते. अनासक्ती, त्याग, यज्ञ या संबंधी गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्लोक 49 ते अगदी शेवटच्या श्लोकापर्यंत संपूर्ण केलेले विवेचन हे अनासक्ती या विषयावरच आहे. तर अध्याय 3 श्लोक 18 व 19 मध्ये पुन्हा हाच विषय आलेला आहे. त्याचा मुख्य हेतू असा आहे की ज्ञानी लोकांनी अनासक्त असले तरी कर्म करायलाच हवे. खरे तर कर्म करून त्यांना काही मिळवायचे नसते. शिवाय कर्म करणे किंवा न करणे त्यांच्या दृष्टीने सारखेच असते. तरी सुद्धा लोकहिताच्या दृष्टीने त्यांनी कर्म करावेच. पुढे 29व्या श्लोकात भगवंत स्वतःचेच उदाहरण देऊन हा विषय सांगत आहेत. ते म्हणतात, नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. गीतेतील हाच विचार इतरत्र सुद्धा सांगितलेला आहे. तो योगवासिष्ठात असा सांगितला आहे, मम नास्ति कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन यथा प्राप्तेन तिष्ठति ह्य कर्माणि क आग्रहः.
श्रेष्ठ अथवा श्रेष्ठ अवस्था, मुक्ती, परमपद, परमानंद, आत्मसंतोष इत्यादी जे काही मनुष्य जन्माचे प्राप्तव्य आहे ते मिळवण्यासाठी त्याने अनासक्तीने कर्म करण्याची आवश्यकता आहे. भोगाबद्दल आणि फळाबद्दल जेवढ्या प्रमाणात अनासक्ती असेल तेवढी त्याची उन्नती होत राहते. जी माणसे उच्च कोटीतील आहेत ती स्वभावतःच अनासक्त असतात. कर्म करणे हा त्यांचा स्वभावच बनलेला असतो. त्यांचे सारे जीवनच यज्ञरूप म्हणजे त्यागमय असते. ते जे जे काही करतात त्यामुळे प्राणीमात्रांचे कल्याणच होते. जसे प्रकाशणे हा सूर्याचा स्वभाव धर्म आहे, त्यामुळे त्याचे प्रकाशणे स्वभावताच होते. त्यासाठी त्याला काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही. तसेच त्यात फलासक्तीचा यत्किंचितही भाव नसतो आणि प्राणीमात्रांवर दया करणे हा तर साधूंचा स्वभावच असतो. सर्व भूतहिते रताः असे हे साधू असतात आणि ते तसेच वागतात सुद्धा. आपल्याला परमहंसांची विंचवाची गोष्ट माहिती आहे. थोडक्यात सांगते की परमहंस एकदा गंगेवर स्नानासाठी गेलेले असतात. त्यावेळी त्यांना समोर एक विंचू वाहत येताना दिसतो आणि तो बुडत असतो. म्हणून ते आपली ओंजळ करून त्या विंचवाला बाहेर काढतात. विंचू स्वतःचा धर्म सोडत नाही. तो त्यांच्या हाताला डंख मारतो. हाताला डंख मारल्यामुळे तो परत पाण्यात पडतो आणि पुन्हा परमहंस त्या विंचवाला आपल्या ओंजळीत घेतात आणि तो विंचू त्यांना पुन्हा डंख मारतो. असं 4-5 वेळा होतं. आजूबाजूला जी माणसं असतात ते म्हणतात की अहो महाराज, तुम्ही हे काय करताय? तो तुम्हाला इतके वेळा चावतोय, पण तुम्ही त्याला कशाला वाचवताय? मरू देत ना त्याला तिकडे. तर परमहंस हसतात. ते म्हणतात की अहो त्याला कळत नाहीये ना की आपण पाण्यात पडलो तर बुडून मरणार आहोत आणि मी हातावर त्याला घेतलं तर डंख मारणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. तो त्याचा स्वभाव धर्म सोडत नाहीये आणि मी माणूस आहे, तेव्हा त्याला वाचवण्याचा हा जो माझा स्वभाव धर्म आहे तो मी कसा सोडणार बरं? म्हणून ते पुन्हा पुन्हा प्रयत्नपूर्वक त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करीत राहतात. असे हे साधू असतात. अर्जुनाने अनासक्त होऊन युद्ध करावे. युद्धाचा परिणाम कोणताही असो त्यातून लोककल्याणच होईल. दुष्टांचा संहार व सज्जनांचे रक्षण हा क्षात्रधर्म आहे आणि तो त्याने स्वभावताच पाळला पाहिजे. यामध्ये फलाची अपेक्षा नसल्याने त्याला दुःख त्रास होणार नाही, पापही लागणार नाही असे भगवंत त्याला पुन्हा एकदा सांगत आहेत. इथे थांबूया. श्लोक 20. कर्मणैव हि संसिद्धे मा स्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. अर्थ, जनकादिक राजांनी कर्मानेच परमसिद्धी प्राप्त केली आहे. याप्रमाणे अर्जुनानेही लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून कर्म करणे योग्यच आहे. विवरण. मागील श्लोकात अनासक्त होऊन कर्म करण्याचा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला आहे. पण शाब्दिक उपदेशाने मतपरिवर्तन होतेच असे नाही. म्हणून यापूर्वी असे कर्म कोणी केले ते भगवंत त्याला उदाहरण देऊन सांगत आहेत. जनक राजासारखे प्राचीन राजे आपले राज्य सांभाळण्याचे कर्म करून पूर्णपणे यशस्वी झाले होते. ते लोक राज्याची जबाबदारी टाकून अरण्यात गेले नाहीत. राज्य करताना त्यांना प्रजेचे रक्षण करण्यासाठी युद्धसुद्धा करावी लागली. अपराध्याला शासन करावे लागले. पण प्रजेची काळजी घेणे ही कर्तव्य सर्व कर्मे ते करीतच होते. हे सर्व करून योग्य तऱ्हेने जबाबदारी म्हणजे स्वधर्माचे पालन करून सिद्धी प्राप्त केली होती. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की लोकसंग्रहाचे कार्य करणाऱ्यांनी तर कर्म केलेच पाहिजे. अर्जुनाने संन्यासी होऊन वनात जाण्याचा विचार सोडून युद्ध केलेच पाहिजे. जर जनकासारखे राजे हा निष्काम योग साध्य करतात तर अर्जुनाला किंवा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही तो नक्कीच साध्य होऊ शकतो. अर्जुनाला असा आदर्श सांगण्याचे अजून एक कारण असे आहे की माणूस अनुकरण प्रिय असतो. त्यातही प्रतिष्ठित पराक्रमी लोकोत्तर पुरुषाचे अनुकरण तो सहजी करतो.
भगवंतांना लोकांचे हे मानसशास्त्र चांगलेच अवगत होते. याशिवाय अर्जुन हा स्वतः एक पराक्रमी शूरवीर असा योद्धा सुद्धा आहे. तो लाखो सैनिकांचे नेतृत्व करणार आहे. तो जर आता युद्धातून माघार घेऊन पळून गेला तर इतर सैनिक त्याचेच अनुकरण करतील आणि असे सर्वजण युद्धापासून परावृत्त झाले तर सज्जनांचे प्रजेचे रक्षण कोण करणार आणि दुष्टांना शासन तरी कोण करणार. यासाठीच अर्जुनाने युद्धात स्थिर राहून सर्वांचे नेतृत्व करून स्वधर्माचे पालन केलेच पाहिजे असे भगवंत त्याला आग्रहाने सांगत आहेत. लोकसंग्रह हेही एक कारण आहे. लोकसंग्रह म्हणजे लोकांचे संघटन, जनतेचे कल्याण व राष्ट्राची उन्नती, समाजाची सुधारणा करून त्यांना सन्मार्गाला लावणे, जनतेचे रक्षण करणे, लोकांची संघटना करून त्यांचा अभ्युदय करणे, या सर्व गोष्टी करणे समाजातील पुढाऱ्यांचे व कर्तृत्ववान व्यक्तींचे महत्त्वाचे कार्य आहे. जेवढा अधिकार मोठा तेवढे अनुयायी जास्त, म्हणून ज्याला लोकनेता व्हायचे आहे त्यांनी लोकसंग्रह केलाच पाहिजे. हा उपदेश लक्षात घेऊन समर्थ रामदासांनी संत असून सुद्धा हे कार्य मोठ्या प्रमाणात केलेले आपल्याला दिसून येते. त्यांना शिवछत्रपतींची जोड दिली. ज्ञानदेव सांगतात की विशेषावे आचरावे लागे संती. हाच विचार महाभारतातही सांगितला आहे की लोकसंग्रह संयुक्त विधात्रा विहित पुरा सूक्ष्म धर्मार्थ नियतम सतीचरितमुत्तम. लोकसंग्रहकारक व बिकट प्रसंगी धर्मार्थाचा निश्चय करणे हे सत्पुरुषांचे आचरण जणू ब्रह्मदेवाचाच आदेश आहे. तसेच ब्रह्मचर्याचे समाप्तीनंतर शिक्षण पूर्ण झालेल्या स्नातकाने देशाटन करून आपल्या विद्येचा उपयोग लोकसंग्रहाचे कार्यासाठी काही काळ तरी करावाच. आणि आपल्याला निश्चित समर्थांचं जर आयुष्याचा सगळा आढावा घेतला तर हे लक्षात येतं की त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर 12 वर्ष भारत भ्रमण करून भारतातील त्या काळची सर्व सामाजिक राजकीय परिस्थिती अवलोकन केली आणि त्याच्यानंतर आपले कार्य निश्चित करून शिवाजी महाराजांसारख्या नवीन राज्य करू इच्छिणाऱ्या एका मोठ्या नेत्याला सर्व प्रकारचे सहाय्य केले आहे. आपला लोकसंग्रहाचे कार्यासाठी नंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारावा असे अथर्व वेदात सांगितले आहे. लोकोत्तर पुरुषाने लोकसंग्रहाचे कार्य अनासक्त होऊनच करावे. या श्लोकात उल्लेख केलेला जनक राजा म्हणजे सीतेचे वडील जनक नाहीत, तर त्यांच्या आधीच्या 21व्या पूर्वज हा इक्ष्वाकू वंशज आहे. त्याचे असं आहे की इक्ष्वाकू, निमी, मिथी आणि जनक. तो विदेह अवस्थेत होता म्हणून लोक त्याला वैदेह असे म्हणू लागले. याच कुलात सीतेचा जन्म झाला म्हणून ती वैदेही. जसे भरत कुलातील लोकांना भारत असे म्हणतात, तसेच जनक कुलातील ती जानकी. पूर्वीच्या विदेह जनकामुळे मिथिलेच्या राजांना जनक हे अभिधान मिळाले. सीतेच्या पित्याचे खरे नाव सिरध्वज असे होते. केवळ आपल्या माहितीसाठी ही माहिती दिलेली आहे. इथे थांबते. श्लोक 21. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्थ: श्रेष्ठ पुरुष ज्या कर्माचे अनुष्ठान करतात तेच कर्म किंवा ती गोष्ट सामान्य लोकही करतात. तसेच श्रेष्ठ लोक जी गोष्ट प्रमाण मानतात तिलाच सामान्य लोकसुद्धा प्रमाण मानतात. विवरण: माऊलींनी ह्याच्यासाठी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे, ती पाहूया. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मागील श्लोकात जनक राजाचे उदाहरण देऊन कर्म करणे कसे योग्य आहे, त्याने राजाला कसे यश प्राप्त झाले
ते सांगितले होते. येथून पुढे 4ही श्लोकात हा विचार अर्जुनाचे मनात चांगल्या प्रकारे ठसावा यासाठी भगवंत वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळी उदाहरण देऊन त्याला हाच विचार पुन्हा एकदा सांगत आहेत. सामान्य माणूस समाजातील श्रेष्ठ व्यक्तीप्रमाणेच आचरण करण्याचा प्रयत्न करतात. अनुकरणशीलता हा मानवी मनाचा गुणच आहे. अगदी लहानपणापासून याचा आपण विचार केला तर असे अनुकरण आपण सततच करत आलेलो आहोत. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाचे अनुकरण मुले करतात. म्हणजे आई, वडील, आजी, आजोबा, भावंड, शेजारी पाजारी असे अनेक लोक कसे वागतात, ते कसे बोलतात, ते मुलं सर्वच पाहत असतात आणि त्याप्रमाणे ते वागतात, त्याचप्रमाणे ते बोलतात. आणि आपण सर्वांनी हे लक्षात घेऊन एक गोष्ट महत्त्वाची ध्यानातच ठेवावी की ज्या घरात लहान मुलं आहेत तेथील वडीलधाऱ्या मंडळींनी विशेष खबरदारी घेऊन आपले वागणे, बोलणे किंवा नित्य व्यवहार करायलाच हवेत. आणि हाच विचार सामाजिक जीवनात सुद्धा लक्षात घ्यायला हवा. समाजातील श्रेष्ठ पुरुषांचे आचरण लोकांना धर्ममार्गाचे दर्शक होत असते. आपला राजा, आपला पुढारी, समाजाचे नेतृत्व करणारे अन्य अनेक लोक जसा व्यवहार करतात तसेच व्यवहार सामान्य प्रजा करते. यथा राजा तथा प्रजा असं आपल्याकडे म्हणायची एक पद्धत आहे. म्हणूनच जनतेचे नेतृत्व करणाऱ्या श्रेष्ठ व्यक्तीने आपल्या वर्तनाचे बाबतीत विशेष लक्ष घातले पाहिजे किंवा दक्षसुद्धा त्यांनी असलेच पाहिजे. त्यांचे आचरणात थोडासा जरी दोष असला तरी इतर लोक त्या बाबतीत लगेच तसेच आचरण करतात, त्यांचे अनुकरण करतात. महान तपस्येमुळे किंवा परिश्रमाने अंगात सद्गुण बांधतात, परंतु दोष हे मनाच्या दुर्बलतेमुळे निर्माण होत असतात. शिवाय अशा गोष्टीचे आचरण करणे अगदी सोपे असते, म्हणून लोक ते सहजपणे करतात. गंमत अशी आहे की लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला, अनेक लोकोपयोगी कामे केली, सरकारचा रोष पत्करला, तुरुंगवास सोसला, गीता रहस्यासारखा मोठा कठीण ग्रंथ लिहिला. पण या गोष्टी कोणी मनावर घेतल्या नाहीत. लोक ते विसरून पण जातात. पण भोजनानंतर ते रोज सुपारी खात होते, म्हणून अनेकांनी आपण सुद्धा स्वतः सुपारी खायला सुरुवात केली. महात्मा गांधींचं उदाहरण घेतलं तर ते पंचा नेसून राहत होते. त्यांचे अनुकरण फक्त विनोबाजींसारख्या एखाद्याचं अनुयायाने केले, कारण 12 महिने तसे वागणे अतिशय अवघड होते. आणि याचा विचार केला तर चांगली पण अवघड गोष्टी करणे सामान्य माणसांना नकोच असते. सहज सोप्या गोष्टीचे अनुकरण ते करतात. याचे भान श्रेष्ठ लोकांनी ठेवायलाच हवे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की विशेषे आचरावे लागे संती. श्रेष्ठ माणूस कोणाला म्हणावे तर शरीर, बुद्धी, संपत्ती इत्यादी बरोबरच वैराग्य, त्याग, प्रेम, ज्ञान असे सद्गुण हे स्वतः करता नसून परमेश्वराने ते इतरांचे कल्याणाकरता दिलेले आहेत. आणि या सर्वांचा उपयोग ते इतरांसाठी झाला पाहिजे असे जो समजतो, असे जो वागतो, तोच खरा श्रेष्ठ पुरुष होय. सामान्य माणूस आपली बुद्धी स्वतःचे सुखोपभोगासाठी, प्रपंचासाठी उपयोगात आणतो. त्यांचा त्याग, त्यांचे प्रेम हे सुद्धा 4 भिंतीमध्ये सीमित असते. परंतु श्रेष्ठ संत लोक सर्वभूत हिते रतः असे असतात. त्यांना इतरांना फक्त द्यायचे असते, हे एवढेच माहिती असते आणि त्याप्रमाणे ते वागतात. आणि सर्व गोष्टींचा विनियोग ते इतरांचे हितासाठीच करतात. घेणे हा भाव पतन करणारा, दुःख देणारा आहे. देण्यामध्ये आनंद आहे, तो भाव प्रेम व्यक्त करणारा आहे. श्रेष्ठ पुरुषांचे दर्शनाने, स्पर्शाने, सहवासाने दोष जातात, कारण ते परहितासाठी नित्य तत्पर असतात. अशा पुरुषांचे आचरण धर्माप्रमाणेच असते, किंबहुना तोच धर्म असतो. त्यांचे आचरण हाच धर्म असल्याने लोकांनी अशाच लोकांचे अनुकरण केले तर जगात सर्वत्र
सुखीन संतु असे होईल. यासाठी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांवर फार मोठी जबाबदारी असते. आता अर्जुनाचा जर आपण विचार केला तर तो उत्तम धनुर्धर होता. त्याच्यासारखा दुसरा कोणी वीर त्या काळात नव्हता, कारण तो सव्यसाची होता. त्याने स्वतः खूप मेहनत घेऊन धनुर्विद्येत नैपुण्य मिळवले होते. तसा प्रयत्न दुसऱ्या कोणी केला नाही, कारण त्यासाठी खूप प्रयत्न, कष्ट, सातत्य यांची गरज असते. आणि आता जर तो युद्धातून निवृत्त झाला असता तर त्याचे हजारो सैनिक त्याचे अनुकरण सहजपणाने करू इच्छितील, नाही ते करतीलच, कारण तसे करणे त्यांना अगदी सोपे पण होते. खरे तर असे अंधानुकरण कोणी करू नये, पण सामान्य लोकांजवळ एवढा विवेक किंवा विचारही नसतो. सोपे आणि चटकन करता येईल तसेच त्याचे उदाहरणसुद्धा त्यांना देता येते. एवढा मोठा माणूस ही गोष्ट करतो, तर मग आम्ही केलं तर काय बिघडतं, असा विचारही ते लोक करतात. पण हे सर्व मनाच्या दुर्बलतेचे लक्षण आहे. या सर्वाचा विचार करून श्रेष्ठ लोकांनी आपले आचरण नेहमीच निर्दोष ठेवले पाहिजे. अर्जुनाने पण हा विचार करून युद्ध करावे, स्वकर्तव्याचे, स्वधर्माचे पालन करावे, असा आदर्श सर्व लोकांसमोर त्याने ठेवलाच पाहिजे, असा भगवंताचा आग्रह आहे आणि उपदेशही आहे. गंमत म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगते की लोक कसे अनुकरण तत्पर असतात. एक गोष्ट एका ठिकाणी वाचली होती की एकदा पायाला जखम झाली म्हणून युरोपची राणी काठी घेऊन लंगडत चालत होती. बरेच दिवस झाले तरी तिचा पाय काही दुरुस्त झाला नाही. तिला काही बरं वाटत नव्हतं, म्हणून तिला तसेच अनेक दिवस चालावे लागत होते. आणि ते पाहून तिथल्या सरदारांच्या व प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रिया पण ती जणू काही फॅशन आहे असे समजून त्या पण हातात काठी घेऊन असेच लंगडत चालू लागल्या. ह्यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण लोक कशाचंही कसं अनुकरण करतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इथे थांबूया. श्लोक 22. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. अर्थ, अर्जुना, या तिन्ही लोकात मला म्हणजे स्वतः भगवंताला काहीही कर्तव्य उरलेले नाही किंवा एखादी अप्राप्य वस्तू मिळवायची आहे असंही काही नाही, तरीसुद्धा मी स्वतः कर्म करीतच आहे. विवरण पाहूया. त्याच्या आधी या श्लोकातले महत्त्वाचे शब्द आहेत, त्याचा अर्थ सांगते. अवाप्त म्हणजे मिळालेले, अनावाप्त म्हणजे न मिळालेले, अनवाप्त मिळाले नाही असे काहीही नाही, अवाप्तव्य मिळवण्याजोगे. आता विवरण पाहूया. भगवान श्रीकृष्ण स्वतःचंच उदाहरण अर्जुनाला सांगत आहेत की आता आणिकांच्या गोठी कायशा सांगो किरीटी, देखे मीच ये रहाटी वर्तत असे. अरे बघ की बाकीच्यांचं कशाला तुला मी काय सांगत बसतो, तर तू स्वतः माझ्याकडे बघ आणि तुला हे माहिती आहे की मी सुद्धा इथे ह्या लोकांच्या प्रमाणे वागत आहे. खरे तर या त्रिभुवनात श्रीकृष्णासारख्याला काही कर्तव्यच नव्हते. तीनही लोकात त्याची कीर्ती झालेलीच होती, त्यांनी ती प्राप्तसुद्धा केली होती. त्याला स्वतःला काहीच मिळवायचे नव्हते, तरीसुद्धा त्याचे अवतार कार्य हे लोकांसाठीच आहे. यात दुष्टांचे निर्दारण, सज्जनांचे रक्षण महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर समाज स्वास्थ्याचाही विचार करून लोकांसाठी तो सतत कार्य करत होता. प्राप्त कर्तव्य तत्परतेने करत होता. कोणतेही काम योग कर्मसु कौशलम या पद्धतीने त्या त्या कामात तो समरसून करीत होता. तो स्वतः देवपूजा करत असे, योग साधनाही करीत असे. त्याने गुरुगृही जाऊन शिक्षणसुद्धा घेतले. खरे तर परमात्मा म्हणजेच ज्ञान, परंतु लोकपरंपरेला पण काही महत्त्व असते. त्यामुळे सांदीपनी ऋषींचे आश्रमात जाऊन त्याने विद्याध्ययन केले. तेथे त्याने गुरुकुलाची सर्व परंपरा व नियमांचे पालन केले.
गोकुळात असताना गोपालन हाच तेथील लोकांच्या उपजीविकेचा व्यवसाय होता. तो त्यांनी नीटपणे केला. गायींची योग्य रीतीने काळजी घेतली. त्या मुक्या प्राण्यांवर प्रेम केले. या सर्व गोष्टी लोकशिक्षणासाठी त्याने स्वतः आचरून दाखविल्या होत्या. तेथील गोपिकांबरोबर तो त्यांच्यातीलच एक होऊन राहिला. आणि पांडवांच्या राजसूय यज्ञाचे वेळी त्याने ऋषींचे, अतिथींचे स्वतः स्वागत केले. त्यांचे पाय धुतले, त्यांना मान दिला. भोजनोत्तर खरकटेसुद्धा, ताटेसुद्धा उचलली. कोणतेही काम कमी प्रतिष्ठेचे नसते. श्रमाला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लोक ज्याला नीच कर्मे किंवा हलक्या प्रतीची कामे म्हणतात, ती त्याने स्वतःहून आनंदाने केली. कोणाच्या अडचणीमध्ये त्याला मदत करणे हा तर त्याचा स्वभावच होता. महाभारत युद्धात अर्जुनाचे सारथ्य केले. त्याच्या रथाची, घोड्यांची काळजी घेतली. घोड्याला खरारा केला, पाणी पाजले, खाऊ घातले, त्यांच्या जखमा स्वच्छ केल्या, रथाला वंगण घातले आणि स्वतः सारथी आहे म्हणून तो ही सर्व कामे अतिशय आनंदाने आणि तत्परतेने करीत होता. कर्मयोगात किती आनंद असतो हे त्याने लोकांना स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. अशा निष्काम कर्मयोगात किती सामर्थ्य आहे हे पण त्याने स्वतःचेच कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे व्यक्तीचे कल्याण होते, समाजाचे हित साधते. याच विचाराने श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अर्जुनाने त्याचे अनुकरण करायला हवे. कर्तव्य कर्म टाळू नये असे श्रीकृष्णाचे त्याला पुन्हा एकदा सांगणे आहे. श्रीकृष्ण हा त्या काळातही श्रेष्ठ पुरुषांचा आदर्श होता. त्याचे कर्म वर्त एवच कर्मणी म्हणजे उत्साहाने, आळस सोडून तत्परतेने, सावधानपणे, यथासांग, कंटाळा न करता केलेले असेच असे. यातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि तोच योग कर्मसु कौशलम आहे. इथे आपण थांबूया. धन्यवाद.